यानंतरची बातमी देशभरामध्ये सगळ्यांना जाणवणाऱ्या उष्णतेची। उष्णतेच्या बाबतीत चिंता वाढवणारी बातमी आहे। मुंबईसह राज्याच्या काही भागांमध्ये पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती असेल। हवामान खात्याने हा अंदाज व्यक्त केलाय। 15 मे पर्यंत तापमान वाढतच जाईल असा अंदाज आहे। मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीमध्ये सातत्याने उष्ण आणि दमट वातावरण राहील। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही प्रचंड उकाडा कायम राहील। विदर्भात अकोला जिल्ह्यात सर्वाधिक उकाडा राहील असं भाकीत हवामान खात्याने व्यक्त केलंय। आणि हवामान तज्ञ नंदकुमार पवार यांनी उष्णतेच्या लाटेमागे कोणती कारणं सांगितली आहेत बघूयात। सर्वात प्रमुख कारण मला असं वाटतंय की अल निनियोचा इम्पॅक्ट जर आहेच, जसं जागतिक स्तरावर जर विचार केला तर तो इम्पॅक्ट डेफिनेटली आहे। कारण आपण पाहिलं तर महासागर हे साधारण 78% भूभागावर पृथ्वीच्या पसरलेले आहेत आणि अल निनियो इम्पॅक्टमुळे सागरांच्या सरफेस टेम्परेचरमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे आणि वाढीव तापमान पावसाळी ढगांचं फॉर्मेशनला बाधा आणत आहेत आणि त्याच्यामध्ये मॉइश्चर नसल्यामुळे त्या ढगांचं रूपांतर पाण्याच्या ढगामध्ये होत नाही आणि त्यामुळे टेम्परेचरमध्ये सातत्याने वाढ होते। शहरी भागाचा जर विचार केला, मुंबईसारख्या ज्या सिटीज आहेत, मेट्रोपॉलिटन सिटी आहेत, तिथे टेम्परेचर पण प्रचंड वाढते। तर याला सर्वात प्रमुख कारण मला असं वाटतंय की विकास सातत्याने कॉन्क्रिटीकरण जे सुरू आहे शहरामध्ये, वेगवेगळे फ्लायओव्हर्स, रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट चालू आहे आणि त्या अनुषंगाने लाखो झाडं तोडण्याची परवानगी देत आहेत, तुटत आहेत सातत्याने। त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी आपल्याला भोगावं लागतील असं मला वाटतंय। आणि या बातम्यांसह जय विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र।